पाणी घ्या. सावकाश. तुझी ही खेळणी त्रिनयना देवीपासून लांब ठेवायची. तुझी कटकारस्थानं इथे चालणार नाहीत. इंद्राणी, लक्ष कुठे होतं तुझं? बोट कापलं, किती रक्त येतंय. खूप दुखतंय का ग? आता इंजेक्शन घ्यायचंय काय? मी घेऊन जाईन तुला डॉक्टरकडे. काय तुम्ही कशाला घाई करता? जरा सावकाश करा ना काम. तुम्हा मुलांना त्रास झाला ना की आम्हाला त्रास होतो. आणि आता पुन्हा असं काही झालं ना तर मी तुला अजिबात किचन मध्ये येऊ देणार नाही, लक्षात ठेव. बरं वाटतंय का आता? नेत्राची काळजी वाटते आधी मला. खूप खूप टेन्शन आलंय. तिच्या जीवाला धोका आहे की नाही? मग हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? तिच्या जीवाला धोका आहे आणि ती पेटी आणून ठेवली आहे. त्यामुळे तिच्या जीवाचा धोका टळणार आहे का? खात्री आहे का कोणाला? तो जीवाचा धोका टळेल असं काहीतरी करायला नको का? आई, आपण पॉझिटिव्ह राहूया. कदाचित त्या पेटीमुळेच नेत्रावरचा मृत्यू टळेल. पण मग काय काय आहे त्या पेटीत? नेत्रा काही बोलली का तुला? आई, नाही माहिती त्या पेटीत काय आहे ते. नेत्राला सुद्धा नाही माहितीये, कारण ती पेटी उघडलीच जात नाही. मग देवघरात का आणून ठेवली आहे ती? आई, मला खरंच माहिती नाही. ती पेटी जेव्हा उघडेल तेव्हा कळेल त्या पेटीत काय आहे ते. पण आई, हे बघ, मी तुला आता फक्त एवढंच सांगतोय की या सगळ्याचं तू अजिबात टेन्शन नको घेऊस. आता मी तुला खात्रीने एवढंच सांगू शकतो की या सगळ्यातून पुढे जाऊन जे काही होईल देवी आई, आमच्याकडून कुठलीही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही हरलो. आता ती पेटी उघडत नाही आणि ती कशी उघडायची ह्याचा मार्गही आम्हाला सापडत नाही. आता ती पेटी घेऊन आम्ही तुझ्या देवळात येऊ आणि तुझ्या पायाशी ठेवून देऊ. आता तूच काय तो मार्ग दाखव.
चला. ग्रंथ घेतलास? हो, रुपालीबाई साहेब आंघोळीला गेल्या होत्या तेव्हाच ग्रंथ घेतला आणि तुमच्या गाडीत नेऊन ठेवलाय. चला. त्या देवीच्या पाया पडायला आली असशील तर ठीक आहे, पण पेटीला स्पर्श करायचा नाही. काल काय झालं ते लक्षात आहे ना? आगाऊपणा नाही हा करायचा. दोघींना मिळून ती साधी पेटी उघडताही नाही आली अजून. शहाणपणाच्या गोष्टी माझ्यासमोर नाही करायच्या. ती पेटी अजून उघडली गेली नाहीये, पण आम्ही ती पेटी लवकरच उघडू. कारण त्या पेटीत जे रहस्य दडलंय ना ते सगळं व्यवस्थित करणार आहे. सत्य असत्यावर मात करेल. लोकांचे खोटे मुखवटे फाटून खरे चेहरे दिसतील. आता फक्त थोडे दिवस. चल नेत्रा. बरं झालं तुला रुपाली आल्याची चाहूल लागली, नाहीतर तिला कळलं असतं पेटी उघडली येते. पण ती पेटी तिथेच राहिली.
देवी आईचा महिमा बघ. हे पान शेकडो वर्ष त्या पेटीत असेल, पण अजूनही हिरवं आहे. ग्रंथाच्या कोऱ्या पानावर अक्षर उमटणं, वावोशीच्या त्या जंगलामध्ये जमिनीत पुरलेली आद्यपेटी सापडणं, हा सगळाच देवी आईचा महिमा आहे. देवी आईला आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, म्हणून हे सगळं घडतंय. या पानावर काय लिहिलंय काहीच कळत नाहीये ना. खूपच बारीक अक्षर आहे. मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय, काहीतरी वेगळंच आहे, काहीच कळत नाहीये. थांब. असे पान पहिलेच पंचपिटिकेचे, इथे सार सारे वसे प्राक्तनाचे. विरोचक जरी मारला वीसवेशी, म्हणे काळबा तू फिरूनी परतशी. बंटी, हे बघ ताई, तुला जर का माझा जीव घ्यायचा असेल ना तर डायरेक्ट घे. असं घाबरत जाऊ नको मला तू. काय मूर्खासारखं बडबडतोयस तू? काय बडबडू काय? असं कोण येतं अचानक? माहितीये तुझ्याकडे घराची चावी आहे, पण असं अचानक भयानक असं भास्कन कोण येतं घरामध्ये? घाबरलो ना मी. येणार मी. काही प्रॉब्लेम आहे तुला? आहे प्रॉब्लेम आहे, तेच तर सांगतोय मी. ताई, आपण ते वावोशीला गेलो होतो ना, वावोशीला. तिकडे ते अनिल दिसला, हेमा दिसली. मग झोप येत नाही, झोप उडाली माझी रात्रीची. आता जरा डोळा लागला तर अचानक तू अशी भस्कन घाबरायला होतं. विचित्र स्वप्न पडतात असं काहीतरी. घाबरू नकोस बंटी, घाबरू नकोस. हा, तुला बोलायला काय जात ताई? इथे एकटा राहतो या घरामध्ये मी. असं वाटतं मध्येच ते अनिल हेमा आले म्हणजे मग. जिवंत आहेत का ते? आहेत जिवंत इथे यायला? उगाच. तेच तर म्हणतो ना मी. मेलेत ना दोघं? मेलेत की नाही दोघं? अनिल आणि ते दिसलं ना, पण वावशीमध्ये दिसलं ना आपल्याला. कसे दिसलं का? ऐक, मी काय म्हणते, ज्या कामाचं बोलायला आले ना मी, ते बोलूया का जरा प्लीज? हा हा, बोले. पण घाई काय एवढी? घाई काय? जरा आपण चहा पाणी वगैरे घेऊ आणि चुलीत घाल रे. काय बंटी, किती वेळ? अगं काय करणार? खूप पैसे मागत होता, मांडोली करत होतो. कशाला करायची? पैसे आहेत ना आपल्याकडे, लाखो रुपये देऊ शकतो आपण. पण जे महत्वाचं आहे, जे आपल्याला हवंय ते हवंच आहे ना. ओके, सॉरी. काय जादू काय दाखवणार आहेस? हे कशाला मागवलंस गॅस कटर? ती पेटी मेटलची आहे. गॅस कटरनी ती पेटी वितळवायची की ती उघडेल. म्हणजेच हात न लावता पेटी उघडेल. बंटी, कळली जादू? हा, ठीक आहे.
आपलं पोट भरण्यासाठी आपण शेती करतो, त्यासाठी जमीन नांगरतो, म्हणजे जमिनीला त्रास देतो. आपल्या निवाऱ्यासाठी सगळ्यात आधी आपण घराचा पाया बांधतो, म्हणजेच जमीन खणतो. जमीन आपल्यासाठी त्रास सहन करते, वेदना सहन करते. जमीन आपल्यासाठी त्याग करते. आणि जमिनीचे हेच सगळे गुण असलेली शक्ती त्रिनयना देवीने जन्माला घातली आणि ती भूमीला समर्पित केली. बरोबर. पंचकन्या. पंचकन्या म्हणजे पंचपिटिकेसारख्या 5 मुली असतील का? पण मग तसा उल्लेख नाहीये इथे. आणि ज्या अर्थी तू 7वी मुलगी, मी 6वी मुलगी आणि आई 5वी मुलगी होती, तर मग ही 5वी मुलगी भूमीला समर्पित केली असा अर्थ होतो का त्याचा? बहुधा हाच अर्थ आहे. 5व्या मुलीकडे लोकांच्या वेदना शमवण्याची शक्ती होती आणि आई सुद्धा लोकांच्या वेदना शमवायची असा त्याचा अर्थ होतो. धुरा घेत हाती विरोचक वधाची, म्हणजे विरोचकाचा वध झाला, त्याचा मृत्यू झाला, तरी सुद्धा तो फिरून परत येणार आहे. आणि त्यावेळी त्याचा वध करण्यासाठी ही शक्ती जन्माला आली. धुरा म्हणजे जबाबदारी नव्हे, धुरा घेणे म्हणजे जबाबदारीचं नेतृत्व करणे. आणि विरोचक वधाची खरी जबाबदारी आणि काम मनोरमाचं होतं. म्हणजे देवी आईने मनोरमा आजीला विरोचक वधाची धुरा देऊन जन्म दिला. आत्या, याचा अर्थ पहिली पेटी मनोरमा आजीसाठी होती. आणि जर मग तसं असेल तर नाही, पहिली पेटी मनोरमा आजीसाठीच होती. पण मग ती माझ्याकडून कशी उघडली गेली? भूमी तत्व शक्ती स आणून जन्मा, त्रिनयना धरेला तिथे पंचकन्या. कला येतसे वेदना त्राशनाची, धुरा घेत हाती विरोचक वधाची. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्नी जलाची. त्रिवेणी युती ही पुरी झाल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. विरोचक कुठे असेल? कसं शोधायचं विरोचकाला?
नेत्रा साहेब सावकाश साहेब भाजेल तुम्हाला मागे व्हा नेत्रा बाजूला हो प्लीज. नेत्रा काय चाललंय तुझं? हा मी कॉफी करत होते तुमच्यासाठी. ओके. हा साहेब सावकाश. नेत्रा काय आहे सगळं? मी आत्ता बघितलं नसतं तर काही होऊ शकलं असतं नेत्रा. तू प्लीज काळजी घे ना स्वतःची. हं? काय काय चाललंय काय तुझं? सॉरी साहेब परत नाही होणार असं. तू चल. मी कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी. नेत्रा कॉफी नकोय मला. चेहरा पाहिलास तुझा किती थकली आहेस तू. चल. हा बोलते. बंटी, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. हे बघ, पेटीत काय आहे काही अंदाज येत नाही अजून. म्हणजे पेटी अजून उघडलेलीच नाहीये? नाही ना. ताई तुला काय वाटतं काय असेल पेटीत? काय माहित नाही रे, पण पेटी उघडणं खूप गरजेचं आहे. हो. तू तू झोपू नकोस आज रात्री. का? मला कधीही मदत लागेल तुझी बंटी. ताई पण समजा आज रात्री पण त्या दोघींनी तुझ्यावर पाळत ठेवली तर? त्यांना त्यांना काय करायचं ते करू दे रे. मी सगळं व्यवस्थित ठरवलंय. ताई तू नक्की काय करणार आहेस? विध्वंस. नाही ते पेटी उघडण्याचा दुसरा काही मार्ग सापडतोय का ते बघतोय आम्ही. नेत्रा ती पेटी उघडत नाहीये त्यामुळे घरातले सगळेच खूप स्ट्रेस्ड आहेत. आई काय म्हणाली ऐकलंस मग कशी? तिला या घरात थांबावंसच वाटत नाही. आणि आई असं बोलते याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. तिने खूप टेन्शन घेतलंय या सगळ्याचं. साहेब आता थोडेच दिवस आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पेटी उघडण्याचा. लवकरच उघडेल ती पेटी. नेत्रा हे सगळं फक्त मी माझ्या आईसाठी नाही बोलत आहे, माझ्या बायकोसाठी बोलतोय. मला तर असं झालंय कधी एकदा ती पेटी उघडते आणि आपल्याला काहीतरी मार्ग सापडतोय. नेत्रा मी रोज प्रार्थना करतो त्रिनयना देवीकडे की देवी आई काही पण कर पण प्लीज ती पेटी उघड आणि माझ्या नेत्राला सेफ ठेव. हा बोला. हा मी चेक करतो तो व्हिडिओ. हो मी चेक केल्यानंतर कॉल करतो तुम्हाला. साईट ऑफिसला आग लागली होती ना. हा मी तिथले सगळे फायर सेफ्टी इक्विपमेंट चेंज करतोय. त्यासाठी डेमो म्हणून व्हिडिओ पाठवलाय तो बघत होतो. तुम्ही करा ना तुमचं काम. मी तोपर्यंत हे सगळं आवरून घेते. मित्र बस कर ना आता. अहो लगेच होईल हे. तोपर्यंत तुम्ही काम करा. ठीक आहे.
एक मिनिटच आहे. बराच वेळ झाला रुपाली रूम मध्ये आली नाही. मला असं वाटलं की ती कटकारस्थान करायला बाहेर पडली असणार, म्हणून मी तिला घरभर शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. मग मला असं वाटलं की ती ह्यांच्या रूम मध्ये असेल, म्हणून मी इथे आलो, पण ती इथेही नाहीये. म्हणजे ती बाहेर गेली असेल बहुतेक. आपण तिला बाहेर शोधूया. एक मिनिट, रुपाली पेटी घेऊन गेलीये कुठेतरी. काय? रुपाली पेट? एक मिनिट, पण रुपालीने पेटीला हात लावलाच कसा? तिला काहीच कसं काय झालं नाही? त्या पेटीला स्पर्श केल्यावरती ते काहीतरी होतं ना, झटका लागतो, काही शॉक लागतो काय, पण तिला काहीच झालं नाही. आता रुपालीला काहीच होणार नाही. म्हणजे उघडू दे तिला पेटी. का? पेटीत जे काही होतं ते आमच्याकडे आहे. आम्ही उघडली पेटी. आणि असं काय होतं त्या पेटीत? बाबा, ते आम्ही नाही सांगू शकणार तुम्हाला, माफ करा. पण अद्वैत साहेब आणि बाईसाहेबांना असंच वाटतंय की अजूनही आम्ही पेटी उघडली नाहीये, त्यामुळे अद्वैत साहेबांना काहीच कळतं कामा नये. त्याला नाही कळणार माझ्याकडनं. पण मला सांग, रुपाली आत्ता पेटी घेऊन ती गेली कुठे? पण पेटी घेऊन ती घरात नक्कीच थांबणार नाही. बंटी मामा, त्या बंटी मामांकडे गेले असतील, त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण ठीक आहे, आता तसंही त्यांना पेटीमध्ये काहीच सापडणार नाहीये. त्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागणार आहे. मित्रा, ही संधी आहे. कसली संधी? रुपाली पेटी घेऊन अधोक्षच्या घरी गेली हे आपण अद्वैतला सांगूया आणि त्याला रंगेहात पकडूया. नाही बाबा, तसं नको करायला. अगं, पुन्हा अशी संधी मिळणार नाही. बाबा, तुम्हाला माहितीये ना रुपाली बाईसाहेब कशा आहेत ते. मग आता आपण करायचं काय? बाईसाहेब खेळ खेळतायत ना, मग आपण सुद्धा खेळायचं त्यांच्याशी. चहा देऊ तुम्हाला? पेटी घरात नाहीये तरी अजून काहीच चर्चा कशी नाही झाली? नक्की काय भानगड आहे? एवढं सगळं करून काहीच हाती लागलं नाहीये माझ्या. पेटी जर रिकामीच होती तर मग एवढा सगळा प्रपंच कशासाठी मांडला होता? आणि नेत्रा, इंद्राणी दोघी अजून गप्प कशा? की अन्न माहित होतं या पेटीत काहीच नाहीये ते. काय चाललंय नक्की? गुड मॉर्निंग नेत्रा. गुड मॉर्निंग आत्या. नेत्रांनी चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय रुपालीला. नेत्रा, नेत्रा, इंद्राणी. आजी, काय झालं? काय झालं? अगं, देवघरात पेटी नाहीये. काल रात्री दिवा लावला तेव्हा होती, आत्ता नाहीये. पेटी नाहीये म्हणजे कुठे गेली? तू कुठे दुसरीकडे नेऊन ठेवली आहेस का पेटी? हो.
कुठे ठेवलीस? आजी तुम्ही आधी शांत व्हा, काळजी करू नका. ती पेटी आमच्याकडून उघडली जात नव्हती ना, म्हणून मग ती आम्ही त्रिनेना देवी आईच्या चरणाशी नेऊन ठेवली आहे. म्हणजे खरं तर हे कोणाला कळू न देता करायचं होतं, म्हणून काल रात्रीच इंद्राणी आत्या गेल्या होत्या बाबूशीला आणि पेटी ठेवून आल्या. काळजी नका करू. देवळात पण बरं झालं आई, पेटी घरातून गेली. इथे या घरात या असल्या गोष्टी नकोच होत्या आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, बरं झालं तो ग्रंथ तुम्ही देवळात ठेवून आलात. आईचं टेन्शन तेवढंच कमी झालं असेल. आईने खूप टेन्शन घेतलं होतं या सगळ्याचं. त्या दिवशी रडली माझ्यासमोर. मला म्हणाली नेत्राला काही नाही झालं पाहिजे. आई खरंच खूप चांगली आहे ग नेत्रा. म्हणजे बघ ना, तू सून आहेस तिची, पण मुलगी मानते तुला. आपण सगळेच खूप लकी आहोत की आई आपल्या आयुष्यात आली आहे. बरं मला सांग, ती पेटी तुम्ही देवळात ठेवलीये, ती उघडणार नाही आता? नाही. नेत्रा, मला वाटलं होतं ती पेटी उघडल्यावर तुझ्यावरच्या मृत्यूयोगावर काहीतरी उपाय मिळेल. पण ठीक आहे, तूच म्हणतेस ना की एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं. मिळेल काहीतरी उपाय. खरंच काहीतरी मार्ग सापडेल. बरं मला सांग, तू आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार आहात का? एक मिनिट. हा का रे का? हो मी पोहोचतोय. हो मला माहितीये मला उशीर झालाय, पण मी पोहोचतो. हो साहेब तुम्ही निघा, उशीर झालाय ना. आणि मी आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार असू तर मी तुम्हाला कळवते तसं फोन करून. सहसा नाही जाणार, पण जाणार असू तर खरंच कळवते मी. ओके बाय. साहेब 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 थांबा. नेत्रा, काय झालं नेत्रा? तुला लागलं का काही? नाही नाही नाही, काही मग तू काही झालं नाहीये, डबा राहिला. अच्छा थँक्यू. पेटी तर रिकामी आहे. शॉक का लागतो मग? आणि ह्या रिकाम्या पेटीचं ताई करणार तरी काय आहे? पेटी आहे चांगली, विकतो म्हणजे चांगले पैसे तरी मिळतील. हा नाही विकत, नाही विकत, नाही विकत. सॉरी 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 सॉरी, चूक झाली चूक झाली चूक झाली. मला माझी अनिलसारखी अवस्था करून घ्यायची नाहीये. माफ कर मला. सॉरी सॉरी. मी तुझ्याशी नीट वागतो, तू माझ्याशी नीट वाग प्लीज. चूक झाली. अग्निमुद्रा. पण हिला सूर्यमुद्राही म्हटलं जातं. आणि ही मुद्रा करताना तुम्हाला तुमच्या शक्तीचा वापर करता येतो. आत्या, याचा अर्थ तुम्ही देवी आईला साक्षी मानून अग्निदेवतेला आवाहन करता आणि ही मुद्रा तुम्हाला तुमच्या दिव्य शक्तीचा वापर करायला मदत करते. म्हणजे कदाचित तुम्ही अग्नितत्व असू शकता. असू शकतं तू म्हणतेस ते. मी कधी असा विचार केला नव्हता. पण जर मी अग्नितत्व आहे तर मग कदाचित तू जलतत्व असशील. असू शकतं.
आणि पहिली पेटी भूमितत्वाची होती, ती आपल्याला जमिनीत सापडली. आणि जर पंचपेटिकेतली दुसरी पेटी अग्नितत्वाची असेल तर ती अशा ठिकाणी सापडेल जिथे अग्नी आहे. आणि मला संकेतात सुद्धा अग्नीच दिसला होता. त्यामुळे असं होऊ शकतं. कुठे असेल ही पंचपेटिकेतली दुसरी पेटी? थांब 1 मिनिट. कुठे सापडावी तुझी दिव्य पेटी, जिथे पाप पुण्यात चाले कसोटी, सोडी कुणालाच निर्वाण पथजे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. जिथे पाप पुण्यात चाले कसोटी. पाप पुण्यात चाले कसोटी. कसोटी म्हणजे परीक्षा, बरोबर? पाप पुण्यात चाले कसोटी. मग आणखी काही अर्थ असेल का? परीक्षा, पारख. पारख. देव आपली परीक्षा घेतो असं आपण म्हणतो. म्हणजे देव आपली पारख करतो. म्हणजे पाप पुण्यात चाले कसोटी. पाप पुण्याची पारख. पापाची पारख होते नरकात आणि पुण्याची स्वर्गात. पण मग इथे एकत्र आलंय. पाप पुण्याची चाले कसोटी. मग असं एखादं ठिकाण जिथे पाप पुण्याची तुलना होते, म्हणजे एकाच ठिकाणी होते, असं कुठलं ठिकाण आहे? बघ. सोडी कुणालाच निर्वाण पथसे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. निर्वाण पथ. निर्वाण म्हणजे निर्वाणीची हाक म्हणतात. किंवा एखादी थोर व्यक्ती जर वारली तर निर्वाण किंवा महानिर्वाण म्हटलं जातं. म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू. वावोशीतलं स्मशान शहरातल्या स्मशानासारखं मोठं नाहीये. नदी किनारी एक मोकळी जागा आहे, तिथेच पार्थिवाला अग्नी दिला पार्थिवाला अग्नी देतात ती जागा जिथे खाली तिथेच खणावं लागेल, जिथे प्रेत ठेवलं जातं, जिथे प्रेताला अग्नी दिला जातो. वावोशीला जावं लागेल. मित्रा, वावोशीला जावं लागेल आपल्याला. तिथे खणावं लागेल. कधी निघायचं? लगेच. मी आबांना फोन करून कल्पना देते. लगेच कर. चहा दे. हा ताई. बंटी कुठे आहेस? जरा असं चहा प्यायला असं भूक लागली म्हणून आलो बाहेर. निघ 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 तिकडनं निघ आणि ताबडतोब इथे बंगल्याच्या बाहेर ये. आत्ताच्या आत्ता जसा असशील तसा. इंद्राणी निघाली का घरातून? अरे दोघीही बाहेर निघाल्यात. तू लवकर पोच आणि सांगितलेलं काम कर. ताई पण ते दोघी एकत्र असताना हल्ला कसा काय करणार ना इंद्राणीवरती? तुला माहिती आहे ना ही नेत्रा किती हुशार आहे ते. मग तुझ्या हुशारीची काय पूजा बांधायची? काय उपयोगाची तुझी हुशारी? अगं पण ताई, हे बघ, त्या आत्या आणि भाची आहेत, एकमेकांबरोबरच असणार. तुला इंद्राणी एकटी सापडणं कठीण आहे. दोघींवरही हल्ला कर, पूर्ण कर काम. काय व्हायचं ते होऊ देत. ताई पण मी पण नाही पेड नाही. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का बंटी? ठीक आहे बघतो, करतो काहीतरी प्रयत्न करतो. हा प्रयत्न नाही, हे काम आजच्या आज पूर्ण व्हायलाच हवं बंटी. निघ तिकडनं, नाही तर उशीर होईल आणि सगळाच घोळ होईल. पोहोच इथे लवकर. हा. कसलं टेन्शन घेतलंस? नाही. खोटं बोलतीयस नेत्रा. नेत्रा, तू अशी
टेन्शन मध्ये उदास असलीस की मला नाही आवडत. नेत्र, मला खरंच खूप कौतुक वाटतं ग तुझं. तू तुझी या घरातली सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडतेस. माझी काळजी घेतेस, मला काही हवं नको ते बघते, घरातल्या सगळ्यांची काळजी घेतेस, घरातल्या सगळ्यांना काही हवं नको ते बघतेस. शिवाय हे देवी आईचं कार्य तू पूर्ण करतेस. पण या सगळ्यात तुला काय त्रास होतो हे तू सांगत पण नाहीस कोणाला. मला सांग, सगळं व्यवस्थित होईल, फक्त थोडेच दिवस राहिलेत, असं कोण म्हणाल होतं मला? मी. हो ना. मग आता सगळं तुला हवंय तसंच होईल. मित्र, मी तुला या सगळ्यात मदत नाही करू शकत, पण मी आहे तुझ्यासोबत काय. त्यामुळे आता असं टेन्शन घेऊन विचार करत नाही बसायचा. बाहेर निघालायत का कुठे? सांगायचं नाहीये का? खरं तर गरज नाहीये त्याची, म्हणजे खरं तर मलाच जाणून घ्यायचं नाहीये. मी मुक्त व्हायचं ठरवलंय. खूप विचार केला आणि असं जाणवलं की हे सगळं थांबायला हवं. म्हणजे किती दिवस आपण एकमेकींबद्दल द्वेष आणि एकमेकींबद्दल मनात आकस ठेवून जगणार आहोत ना. नको, ते पास झालं आता. म्हणून मी मुक्त व्हायचं ठरवलंय आणि तुम्हालाही मुक्त करायचं ठरवलंय. खरं तर माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावात नाहीये, पण माघार घेतेय मी. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. हे युद्ध माझ्याकडून थांबवते. खरं तर तुम्ही आनंद साजरा करायला हवा, या रुपाली म्हात्रेने माघार घेतली म्हणून. आतापर्यंत जे काही झालं त्यासाठी सॉरी. तुमच्या त्रिने ना देवीच्या कृपेने तुम्हाला जे हवंय ते मिळो. खरंच. चल नेत्रा.